सांगितला स्वरवृक्ष खरोखर बहारदार आहे. भावगीतं भक्तिगीतं ह्यांनी खरोखर स्वरवृक्ष लगडलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मला एका वृक्षाच्या साईडकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. एका महाकाय वृक्षाखाली डेरेदार अशा एक छोटंसं झाड, छोटंसं रोपटं उमललं. खरं तर निसर्गाचा नियम असा की मोठ्या वृक्षाखाली छोटंसं रोपटं नेहमीच खुरटून जातं, पण असं एक छोटंसं रोपटं जे तितक्याच बहारीनी तितक्याच बहारदारपणे उमलून आलं. मी 13,000पेक्षा जास्त गाणी गायलेल्या, ग्रॅमी अवॉर्डनी सन्मानित असलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली अशा अनेक गाण्यांनी आपल्याला आनंदित करणाऱ्या आशा भोसले यांची गोष्ट म्हणते. लता मंगेशकरांसारख्या डेरेदार वृक्षाखाली हे छोटंसं रोपटं तितक्याच बहारीनं वाढलं. एकदा सुधीर गाडगीळ त्यांना म्हणत होते, आशाताई तुमची गाणी खरोखर सगळेजणं रसिक तितक्या आनंदाने ऐकतात, ही तरुण मंडळीसुद्धा ऐकतात. तुम्ही कधी म्हाताऱ्या व्हाल असं मला वाटत नाही. त्या म्हणाल्या, छे छे मी म्हातारी होणारच नाही आहे, माझी गाणी ही मुलं म्हातारी होईपर्यंत नक्की ऐकतील याची मला खात्री आहे. 1958 साली वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं सादर करतायत प्रीती शेणोलीकर. मी मनात हसता प्रीत हसे. हॅलो. मी मनात हसता प्रीत हसे, मी मनात हसता प्रीत हसे, हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. चाहूल येता ओळखीची ती बावरल्या परी मी कांती, चाहूल येता ओळखीची ती बावरल्या परी मी कांती. धुंद जीवाला डोळ्या पुढती, धुंद जीवाला डोळ्या पुढती, नव्या नवतीचे स्वप्न दिसे, हो नव्या नवतीचे स्वप्न दिसे, हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. किंचित ढळता पदर सावरी, येता जाता माझी मलामी. किंचित ढळता पदर सावरी, येता जाता माझी मलामी. एक सारखी पाहे दर्पणी, एक सारखी पाहे दर्पणी. वेड म्हणू तर वेड नसे, हे वेड म्हणू तर वेड नसे, हे गुपित कुणाला सांगू कसे.